हे पाणी ऍड झालं त्यामध्ये. रेसिपी आणि माझ्या रेसिपी मध्ये जमीन आसमानाचा फरक दिसत. पत्ता घेतलाय, एक कांदा कट करू. ती खूप एक्साइटेड होऊन जाते मॅगी केल्यावर. बायको हा, काय बनवतीयस आज? आज काय नाही आपल्यासाठी तर काय नाही, आज माझ्या प्रिशासाठी बनवतीये, मॅगी बनवतीये. मॅगी बनवतीये? पण मॅगी मी असं नाही बनवणार की 2 मिनिटात पाणी मध्ये टाकून उकळून काढा मॅगी तयार झाली. मग तू कसं बनवणार आहेस? जसं इथं दिसतंय का तसं बनवेन मी. तू तुझ्या स्टाईल मध्ये बनवणार आहे? माझ्या स्टाईल मध्ये मॅगी बनवून ते असं एकदम पाण्यामध्ये टाकून उकळून खाल्ल्याने काही मजा येत नाही एवढं. मग कशी माझ्या लेकरांना पण चव येत नाही. मग माझ्या कशी येते? मजा कशी येते पहा ना, आता मी दाखवते कशी मजा येते म्हणून. तू तुझ्या रेसिपी अशा वेगळ्या पद्धतीने बनवते ना, पण मी वेगळ्या पद्धतीने बनवते पण खूपच भारी बनवते आणि मला जास्त वेळ लागत आणि नाही. मला पण खूप आवडतात तुझ्या हातच्या. हो हे तरी खरंय, कारण की एक युनिकच असतात माझ्याकडे. तर बघू शकता आज माझी बायको मॅगीची रेसिपी बनवती रेसिपी, ते पण लहान मुलांसाठी पण आता बेस्ट आहे. आपण नुसतं पाण्यामध्ये उकळणार नाही हे मी म्हणलं होतं ना, तर त्यासाठी मी कढीपत्ता घेतलाय, एक कांदा कट करून घेतलाय, 4 पाकळ्या घेतल्या लसणाचे मोठे मोठे, हे पा मस्त त्याला बारीक चिरून घेतलंय, टमाटर चिरून घेतलेलं आहे आणि एक कोथिंबीर. एवढं मयच आपण बनवणार आहे, जास्त पण म्हणत नाही मसाला टाकायचा आहे काय, पण लेकरांना खायला पण एक मजा आली पाहिजे बनवताना. चला माझं तेल गरम झालंय. आता तेल गरम झाल्यानंतर ना पहिला आपण टाकू कढीपत्ता, मग त्यानंतर आपण आता कांदा टाकून देऊ. तर चांगलं थोडंसं परतून घ्यायचं ब्राऊन कलर येऊपर्यंत. हे पा मस्त कढीपत्त्याचा वास येते त्यामध्ये. आज तुला कसं काय सुचलं मॅगी करावं? अहो आता कसं आज आषाढी एकादशी आहे, आपलं तर काही नाही खायचं, पण आपल्या प्रिशूचं तर आहे ना खाणं. आपल्याला तुला तर उपवास आहे समजा, तर मग तिला जर खायला नाही बनवलं तर कसं होईल लेकराचं आपल्या. त्याच्यामुळे झटपट म्हणून बनव. म्हणलं झटपट आपल्या प्रिशूसाठी खायला बनवून द्यावं, आणि ते पण एकदम चटाचट. आणि आपल्या प्रिशूला मॅगी लय आवडते ना. लय आवडते तिला मॅगी, पण तिला ती 2 मिनिटात बनणारी मॅगी अजिबात नाही आवडत. तिला बनवून दिली तरी ती खात नाही मग तशी मॅगी. आता आपण टोमॅटो टाकून देणार याच्या मागे. लेकरांना नाही का जेवढे व्हेजिटेबल खाऊ घालताल घरातले तेवढे चांगले असतात. तुम्ही यामध्ये शिमला मिरची, गोबी वगैरे पण युज करू शकता. तू ही मॅगी तिला किती दिवसापासून खाऊ घालतीयस? मी तिला मॅगी लय लहान होती ती तेव्हापासून चालू केलं तिला खाऊ घालायला, म्हणजे वर्षाची असेल तेव्हा. म्हणून तिला अशी रेसिपी आवडते. हा, आता याच्या मागे आपण कोथमीर ऍड करून देऊ. कोथमीर ऍड केली, सगळ्या भाजीमध्ये कोथमीर ऍड करते कारण की कोथमीरने अजून छान लागते भाजी ती. आज काही वेगळं मला काहीतरी बघायला भेटतंय तुझ्याकडून. अहो सगळ्यांनाच वेगळं काहीतरी बघायला भेटते माझ्याकडनं, असं नाही की मी दुसऱ्यांची कोणाची रेसिपी बघून तुम्हाला सांगते. माझ्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुमची रेसिपी आणि माझ्या रेसिपी मध्ये जमीन आसमानाचा फरक दिसत. स्वतःची तारीफ एवढी का? तारीफ नाहीये, मी म्हणते तसं सगळ्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात. किती मसाला? आणि मी मॅगी मसाला आणलाय, माझ्या प्रिशूला मॅगी मसाला खूप आवडतो. एक्स्ट्रा मॅगी मसाला टाकावा लागतो माझ्या पोरीसाठी. आता यामध्ये आपलं तर घरगुती मसाले येतील. आता चवीनुसार थोडस मीठ, जास्त नको टाकू. नाही थोडीशी हळद, आणि कांदा मसाला तर होणार नाही असं होईल का कधी भाजीत आपल्या. बस जास्त नको टाकू. जास्त नका टाकू पोरी एवढी सेवा. तू तिखट करते जास्त, मग ती खाणार नाही ना. हा बरोबर. आता हे थोडस बॉईल होऊन द्या. हे पण म्हणजे सगळं भाजी शिजू द्या चांगली. त्यामध्ये आपण त्यामध्ये आता पाणी ऍड करून द्यायचं. हे पाणी ऍड झालं त्यामध्ये. आता यानंतर ना मॅजिक मसाला तर आपण आणला होता मॅगीचा, ते ऍड करून दे. नो कट झालं. एवढं नाही हो, थोडस ठेवणार आहे, आणि मॅगी मधला मसाला तर युज करावाच लागेल ना आपल्याला. लई स्पायसी बनेल असलं. स्पायसी नाही बनणार ते, एकदम मस्त चवेत बनल. आता याला उकळा येऊपर्यंत तसंच राहू द्या, गडबडीत नका करू. हे थोडस उकळी येऊ द्या पाण्याला, म्हणजे जे करून पाणी चांगलं त्यामध्ये येऊन जाईल, चव येईल त्या पाण्याला. आणि मॅगीला असं एकदम सगळं जीव लावून राग काढून देत, पण लेकराला बनवतोय राग कसला. आणि हा, यानंतर ना मी तुम्हाला नाही का मॅगीचा एक चिवड्याचा व्हिडिओ पण आहे ना,
पुढे टाइमपास खाण्यासाठी घेऊन जाऊ शकतो बनवून आपण. मॅगीचा चिवडा खाल्लाय कधी? नाही खाल्ला? मी तुम्हाला बनवूनच नाही दिलं ना. मला येत आहे. पिझ्झा येतो का तुला बनवता? पिझ्झा येते, आपण बनवूया ना नेक्स्ट टाइम. मेथीची भाजी? अहो मेथीची भाजीची मला माहितीये, खूप दिवसापासून मेथीची भाजीची मला येते रिक्वायरमेंट. मी बनवलेली नाहीये, पण नक्की मी या 2-3 दिवसामध्ये मेथीची भाजी येणार आहे. तुम्ही नक्की पहा मग तेव्हा. हे पण पाणी लोकळायला सुरुवात झाली आपल्या आता आपण याच्यामध्ये ही मॅगी टाकून देऊ. आता या मॅगीला आपण म्हणतात ना की 5 मिनिटं 2 मिनिटं शिजून रेडी होईल. सण त्याला छान शिजण्यासाठी 5 मिनिटं लागतो, 2 मिनिटं लागत नाही. म्हणजे काय पण सांगता काय पण सांगतात. मी लय वेळा असं ट्राय पण केलं की 2 मिनिटात होऊन जाईल बाबा, 2 मिनिटात. काय नाही होत तसं लहानपणी असताना. इथं लिहिलंय पण 2 मिनिट्स नूडल्स. कुठून 2 मिनिट्स कसंच राहतंय ते सगळं. आता शिजू द्या त्याला चांगलं. हे पा उकळा आल्यावर टाकलं की शिजतंय ते चांगलं. झाली का नाही? झाली आता. हे पा मस्त आपली शिजली आहे. आता आपण टाइम लावून पण शिजवू शकतो. 5 मिनिटात शिजून झालेली असते ती. हे बघू शकता. आणि मला नाही का प्रिशूला असं रस्सा द्यायला आवडते. प्रिशू रस्सा लई पिते याच्यामधलं. हे बघू शकता फायनली मॅगी झालेली आहे. आणि आमची प्रिशा बघा ती बसली आहे प्लेट घेऊन. कशाची वाट बघतीयस? कशाची वाट पाहती? याची पाहती का मॅगीची? पप्पाचा मॅगी दे म्हणा. मॅगी खायची तुला? हे बघा आमच्या पिल्लूला मॅगी खायची लय घाई होत राहते. दे लवकर तिला. हे बघा वाव बघा. आवडते मम्मा तुला? वाव कर एकदा. वाव. हे बघा ती खूप एक्साइटेड होऊन जाते मॅगी गेल्यावर. पप्पा खाऊ घालू? नाही खाते. तुझ्यासाठी बनली ना. फुकून खावा. हे बघू शकता आमचे पिल्लू. झाले हा नाहीये. खा. कसं आहे कसं मम्मा? मम्मा? कसं आहे? एकदा इकडे राहतो कर. कसं आहे? एकदम छान आहे. तुम्ही तुला आवडली मॅगी? तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा की मॅगी कशी लागली तुम्हाला पण माझ्या स्टाईल मध्ये. तर पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय.